स्वागत आहे. आणि आज आहे मंगळवार. तर आज सकाळ जरा लवकरच झाली. मी गोष्ट 7:30 वाजता उठली आहे. तर आंघोळ झाली आहे माझी. आता स्वयंपाक करायचं आहे. मेन गोष्ट भाजी चपाती करायची, कारण आज योगिनीची शाळा आहे फुल डे. तिला भाजी चपाती घेऊन जायचं आहे, परत तिला खाऊन जायचं आहे. तिला मी जबरदस्ती उठवलं आहे आणि ट्युशनला पाठवलं आहे. ती गेली ट्युशनला. आज तिचा 1 तासाचा ट्युशन आहे. तर येईल ती 9 ते 10च आहे. तर आता मी किचनमध्ये गवार बटाट्याची भाजी करणार आहे. कांदा, टॅमॅटो, मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट, याचा कूटसुद्धा टाकणार आहे. चला, भाजी झाली आहे आणि चपात्यासुद्धा करून घेतल्या आणि आमच्या लोकांचा नाश्तासुद्धा झाला. योगिनीने पण पराठा खाल्ला. आज मी पराठा बनवलेला होता मक्याचा. त्याची रेसिपी मी पहिल्यांदाच केली, त्यामुळे मी दाखवली नाही. आणि आता योगिनी मॅडम आमची औषध पिणार. चला घ्या. नाही, कडवावाला नाही आहे हा औषध. तिला लेच कडू लागतो, त्यामुळे हा औषध दिल्यानंतर मी तिला थोडासा मध देते, म्हणजे बरं पडेल. साखर बघा, हा कडू औषध आहे आणि हा मध आहे. साखरपेक्षा आहे ना. हा, चव गेली. औषधाची चव गेली. हो, औषधाची चव गेली ना. आता कधी पण मध घ्यायचा. तुला कडू औषध, साखरचा डबा घ्यायचा. लाडक्या बहिणीचे पैसे आल्यावर ना मी लई खुश होते. माझ्या बँकेत पैसे आले लाडक्या बहिणीचे आणि माझ्या मिस्टरांना बोलले काढून म्हणजे मला द्या करून, कारण एक टाइम माझ्या मिस्टरांकडे असतो, माझ्याकडे नसतो. योगिनी मॅडम आमची शाळेत गेली आणि आता ती जात नाही ना, तोपर्यंत मी काहीच घरातले कामं घेत नाही करायला. म्हणजे तिच्यासाठी तर भाजी चपाती गेली आहे आणि आता घरातले कामं घेते करायला. म्हणजे सोफा झाडा, सोफा सरकून कचरा मारा, लादी पुसापुशी करा. आज नेत्रा हाय घरी, म्हणजे नेत्राचं उद्यापासून कॉलेज चालू आहे. तर नेत्रा आज करेल, उद्यापासून मलाच करायचं ते पुसापुशी, आहे ना नेत्रा. तर चला आता कामं चालू करूया आणि दाखवते. हा बघा, हा सोफा आहे ना, याच्या मोठे उशा या आता काढून फायनली आमचा सोफा झाडून झाला आहे, कचरा मारून झाला आहे, कपडेसुद्धा घडी करून झाले. बाकी आता भांडी घासायची आहे आणि नेत्राचं काम करते मी. लादी पुसून घेणार, म्हणजे फायनली कामं संपली. घरातले सर्व कामं झाले आणि आता वाजले 4. जेवूनसुद्धा घेतलं मी. मस्तपैकी कामं लवकर झाले. हे बघा, किचन आवरून घेतलं आहे, इथे कपडे भिजत घातले आणि आता कालच्या व्हिडिओची एडिटिंग करायची आहे. थोडा वेळ आराम करायचा आहे आणि मग संध्याकाळी परत कामं करायची. हे तर आहे, आपण घरी राहतो म्हटलं तर जिंदगी. तर चला, झोपली मस्तपैकी आणि आता उठली बरोबर मी टायमावर. तुम्ही लोक यायच्या आधी 15-20 मिनटं उठली. नाही, किती वाजता उठली? 8 वाजता उठली.
तरी मला झोप नाही भेटली. तुझी शाळा चालू झाली ना. ती नाटक करते, ती पण उठली आहे, पण ती बोली मी मुद्दाम झोपते यांच्यासोबत. कसं वाटला फुल डे? छान आहे. पहिल्या दिवशी काहीतरी टीचर बोलली तुझ्याशी. हा काय बोलली मग? स्वतः बोलली. काय बोलली? आता त्यांना बुक नाही आलेली ना हिंदीची, तर टीचर बोलली ज्यांचं काय हिंदीची कुठची पण बुक असेल ते जरा ते आपण रीडिंग करू. तर माझ्याकडे हिंदी ग्रामर होती, मिळून गेलेली, तर मी टीचरला दिली. मग टीचरने कॉम्पोजिशन ते वाचायला सांगितलं. तर पहिला मलाच बोलवला, तर मी रीडिंग करत होती. टीचर बोलली थांब. आणि नंतर टीचर बोलली की तुला रीडिंगमध्ये इंटरेस्ट आहे का? म्हणजे मी बोलली म्हणजे? तर टीचर बोलली म्हणजे लर्न करायचं आणि ते बिना बघता बोलायचं. तर मी बोलली मी माझ्या मम्मी पप्पांना विचारून घेऊ. म्हणजे असं माझं फक्त मला पकडून 4 जणांना चूज केलं. 40 जणांमधनं मी स्पेशल आहे 4. तर चला आता रात्रीचे वाजायला आले, म्हणजे 7:15 वाजले आणि आता मी दादरला चालली आहे. तसं मी रोज दादरला जातो. काल नेत्रा गेलेली, त्याच्या आदल्या दिवशी मी गेलेली आणि आज परत चालले. सहज चालले कारण योगिनीची टिफिन ठेवायची बॅग आहे ना, ती आम्ही आणलीच नाही. आज तिने टिफिन तिच्या बॅगी म्हणजे दप्तरमध्ये घेऊन गेली ती, आणि मग तो टिफिन असा नाही ठेवू शकत, असं सरळच ठेवायला लागतो. त्यामुळे लय जागा अडते. तर त्यासाठी तिची टिफिनची थैली आणायला म्हणजे बॅग आणायला चालले मी. ती बरी पडते, एका थैलीमध्ये टिफिन ठेवलं ना तर ते एका हातात पकडते, खांद्यावर तर असतात तिची ती बॅग वेगळी. त्यासाठी मिस्टरांना बोलली तिला डान्स क्लासमधून ती सुटली ना तर मला कॉल करा, म्हणजे तिला तुम्ही घरी सोडा आणि मला दादरला घेऊन जाऊ. आधी नाही बोलले, मग नंतर नाही कसे बोलणार आणि मला मी पण ना. तर चला आता नेत्रा मॅडम आहे आणि आमचा पाणी आला आहे संध्याकाळचा, आणि तो पाणीसुद्धा भरून घेतला. इथे मी मशीन लावून घेतली आहे. आणि आज मी डाळ नाही केलेली होती, कालची तिखट डाळ आमटी होती, तीच आम्ही म्हणजे मी आणि नेत्राने खाल्ली. आता मी इथे मुगाची डाळ शिजवायला ठेवले, नंतर आल्यावरच हे करू फोडणीला देऊ. तर चला आता योगिनी मॅडम आमची आली आहे आणि तिला लागले भूक, कारण ती शाळेतनं आली आणि डायरेक्ट डान्स क्लासला गेली. तर तिच्यासाठी मी आता मखाने फ्राय करून देते. ते मखाने ना तुपामध्ये फ्राय करून द्यायचे, खूप सुंदर लागतात. पुरी ओपन करा. अजून किती ओपन करणार? फाडू काय? नाही, चेन ही चेन साईड. हा कलर आहे, मस्त वाटतो आपण ना. सर्व 100 रुपये. हा बघा, हा माझ्यासोबत हाय करा पण बेल खाते. मला ना लय लाज वाटते, असा खातोय आणि चालतोय, खातोय आणि चालतोय. काय करायचं होती हो तुम्हाला? खात कशाला चालतोय? पण उभा राहा, एका जागून खा ना. आज दुपारी जेवलं नाही ना. नाही, पण भाजी चपाती खाल्लेली त्याने. जेवण भाजी चपाती का होते? असं खातोय ना मी, एका साईडला घेते आणि हा असा खातोय. मॉलमध्ये घुसलो आणि ते कपडे बघूया योगिनीसाठी, छान छान. कपडे योगिनीला घेतले फायनली आम्ही.
इथे असं मॉल आहे बघा. बॉय आणि गर्ल. तर चला फायनली मी आली दादरवरनं घरी. आणि जास्ती दादरला काय फेरीवाले बसले नव्हते. आम्ही मॉलमध्ये गेलो, योगिनी मॅडमचे कपडे घेतले आणि थोडंफार भाज्या घेऊन आली. आणि खास करून मी तिला बॅग घ्यायला गेलेली होती आणि शॉपिंग दाखवते आता तुम्हाला. तर चला सरळ पहिला बॅग दाखवते मॅडमची. खास करून ह्या बॅगेसाठी मी गेलेली आणि ही बॅग आहे ना मला बघताच क्षणी आवडली. तर मी बोली चला घेऊया. तसं मी तिथे ओपन बिपन करून दाखवलं आहे, तरी पण मी तुम्हाला अशी वरच्यावर दाखवते. बॅग मोठी का घेतली कारण तिचा डबा तुम्ही काल बघितला असेल मोठा आहे. हे बघा त्याच्यात ती रेनकोट पण ठेवू शकते, चैन नाही लावत. आणि इथे छोटासा असा पॅकेट आहे, त्याच्यात रुमाल ठेवू शकते. ती अशी बॅग घेऊन आले मी तिच्यासाठी. 300 रुपयाची ही बॅग आहे, चांगली क्वालिटी आहे, जाड कपडा आहे, कमी मात्र काहीच केलं नाही. इथे बॉटलसुद्धा ठेवू शकते बॉटलसाठी आणि मला आवडली. बाकी त्या छोट्या मोठ्या होत्या बॅगी त्या एवढ्या खास नव्हत्या आणि त्या बॅगी ती पहिला वापरले. ही बॅग म्हणजे अशी बॅग तिने वापरली नाही, डबा तिच्या मोठा असल्यामुळे तशी बॅग घेतली. तर हे घेतले तिच्यासाठी. हा टॉप घेतला मी फक्त 100 रुपये. मस्त आहे आणि खूप लेडीज होते. 100 योगिनी मॅडमसाठी हे एवढे. त्याच्यातले एक एक दाखवते. स्टाल मॉलला गेलेलो आणि तिथनं आम्ही योगिनीसाठी कपडे आणले. तर मला ही हाफ पॅन्ट तिची आवडली, म्हणजे हाफ पॅन्ट आवडली, त्यामुळे ही हाफ पॅन्ट घेतली तिच्यासाठी. बरं मला हा एक टॉप आवडला, हा बघा. आणि हे प्लाझो सारखं आहे, ते पण मला आवडलं, तो एक घेतला मीने. असं लांब लचक आहे, प्लाझो टाईप आहे. हे ट्युशनला जायला कपडे घेतले. आता पण तिने एक टी शर्ट घातले, म्हणजे असे टी शर्ट तिच्याने मी तिथनाच घेतलेले. हे बघा हे नॉर्मल आहे, कॉटन आहे, पण छान कपडा टिकतो. खाली घालायला ही एक घेतली. अशी योगिनी मॅडमची कपड्यांची शॉपिंग आज आम्ही केली. न्यू भाजी घेऊन आली आहे, त्यात ठेवून देते, डाळ फोडणीला घालायची आहे. तर चला आता जेवण घेतलं मीने करून. मेन गोष्ट सकाळी गवारची भाजी केलेली होती, आता फक्त गोडी डाळ केली आहे. तर आता घेतो जेवून. ही बघा मी केलेली सकाळी गवारची भाजी, मुगाची गोडी डाळ केली. आता आम्ही जेवून घेतो आणि इथेच मी ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. बाय बाय, गुड नाईट.